हाय गाईज, हाऊ आर यू? वेलकम बॅक टू टॉक विथ वैशाली. खूप दिवसातून एक नवीन टॉपिकवरती आज मी तुमच्या स्वागतासाठी आली आहे. रोजच मी लाईव्ह व्हिडिओ घेतेच, पण चला म्हटलं थोडंसं युनिक तर पाहिजेच ना. रोज तेच तेच आवडत नाही, थोडंसं डिफरंट टेस्टला असेल नाश्त्याला ऐकायला तर अजूनच भारी वाटतं. तसं जसं आपण विचार करतो थोडं डिफरंट पाहिजे, तसंच आजचा टॉपिक पण डिफरंट आहे. आजचा टॉपिक म्हणजे काय माहिती आहे? तुम्ही खूप स्मार्ट आहे, तुम्ही खूप इंटेलिजंट आहे, तुम्ही खूप हार्ड वर्क करताय. तुम्ही घरातल्या सगळ्यांची मदत करताय, तुमच्या मित्राची मदत करताय, तुमच्या करिअरमध्ये जिथं आहे तिथं तुमचे जे सर आहेत त्यांची मदत करताय, तुम्ही सगळ्यांना मदत करताय. फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणजे तुम्ही स्वतःची मदत करायची विसरलाय. तुम्ही असं विचार करता स्वतःला काय मदत करायची, स्वतःला तर आपण चालतो नाही. आपला गोंधळ हाच होतो. आपण एन्करेज करू शकतो मित्रमैत्रिणींना, आपण एन्करेज करू शकतो आपल्या मुलांना, आपण एन्करेज करू शकतो घरातल्या फॅमिलीला. आपण स्वतःला एन्करेज करायचं सांगतो. बघा ना, तुम्ही आपल्यात कॉन्फिडन्स आहे, पण आपण कॉन्फिडन्सनी बोलू नाही शकत. ती भीती वाटते ना. ती भीती वाटण्याचं कारण काय, की आपण आपल्याला जाणूनच नाही घेत. का भीती वाटते? आपल्याला एखादी गोष्ट एकदम छानपैकी सांगायची आहे, पुढच्याला आपलं मत सांगायचं आहे. ती गोष्ट का जमत नाही? ती गोष्ट का जमत नाही? का तर आपण आपल्याला जाणून घेण्यासाठी थोडा वेळच नाही काढला. आपल्याला एखादी स्किल शिकायची, त्या स्किलची भीती वाटते. का वाटते? ते जाणून घेण्यासाठी वेळच नाही. मग सगळ्यात अगोदर आपल्याकडे उत्तर असतं, की बाबा टाईमच भेटत नाही. इतके सगळे कामं आहेत आणि टाईम नाही भेटत. आपण जेवायला टाईम काढतो. लेडीज आहेत तर स्वयंपाकाला टाईम काढणारच. ती बिचारीचा सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास किचनमध्ये जातात. आणि अशा लेडीज छोट्या-छोट्या गोष्टीला खूप छान इम्पोर्टन्स देऊन घरच्यांच्या सुखांसाठी खूप साऱ्या गोष्टी करतात. पण ज्यावेळेस एखादा फॉर्म भरायची वेळ आली, तर साधी सिग्नेचर असते ना, ते करताना सुद्धा हात थरथरतात. कारण तो पेन धरण्याची प्रॅक्टिसच नसते. कधीतरी शाळेच्या टायमिंगला, स्कूल टायमिंगला, कॉलेज टायमिंगला ते काही स्टडी करते तेवढंच. त्याच्यानंतर जो काही पेन सुटतो, जे काही वाचन सुटतं, जे काही लिहिणं सुटतं, तिचा जन्मच वेगळा बनून जातो. कितीतरी लेडीज मी पाहिल्यात, की त्या शिकून अडाणी असल्यासारखं झालं. त्यामध्ये त्यांना कधी त्याचा संबंधच येत नाही. उठायचं, स्वयंपाक करायचं, घर आवरायचं. हे स्वतःला जाणणं काय असतं माहितीच नाही गं. स्वतःला जाणून घेणं खूप अवघड आहे. आपण मदत करू शकतो सगळ्यांना. एखाद्याला पैशाचा प्रॉब्लेम असेल, तिथं पैसे देऊ शकतो. एखाद्याला ऐकून घ्यायचं असेल, त्याचं दुःख असेल, त्याचं आपण ऐकून घेऊ शकतो. पण स्वतःमध्ये एवढा गोंधळ चालला विचारात, स्वतःला ऐकून घेण्यासाठी टाईम नाही. त्यासाठी काय करावं लागतं? डोक्यातले विचार आहेत, ते का येतायत? एवढा गोंधळ का आहे माझ्या डोक्यात? का मला सगळे त्रास देत आहेत असं वाटतंय? का कोणीच मला त्रास नाही देत, माझे विचारच मला त्रास देत आहेत? या पॉइंटकडे आपण का बघत नाहीये? हे गोष्टी शिकायला पाहिजे आपण. का पाहत नाही? आपण म्हणतो, की माझ्या कामामध्ये एवढा वेळ जातो, की मला वेळच भेटत नाही स्वतःला जाणून घ्यायला. मी सगळ्या गावाला जाणून घेऊ शकते. कितीतरी लांबचे रिलेटिव्हज आहे, मला तिचंच काय चाललंय ते माहिती आहे. पण खरं सांगू, माझ्या बॉडीमध्ये काय-काय वीकनेस पण आहे, माझ्या ब्रेनमध्ये काय-काय विचारांचा त्रास आहे, हे नाही मी सांगू शकत. सगळा गोंधळ चाललाय. होतं ना असं? बघा ना, काही-काही लोकांचं असं होतं म्हणजे मी माझ्या जवळच्याच मैत्रिणी पाहते, की डोक्यात एवढा गोंधळ आहे, तरी ती गोंधळ कुठेतरी शांत होण्यासाठी परत एक गोंधळ जवळ घेऊन हिंडतीये. जसं की घरात साफसफाई तर अजिबात होत नाही. त्याच्यात एक पाळीव प्राणी परत घरात एक आणून ठेवायचा. मग काय होणार? जास्त चिडचिडच होणार ना. एकतर घरच पहिलं क्लीन नाहीये आणि त्याच्यात एक आणला डॉगी, तर अजून त्याचंच बाळपण करावं लागेल ना. सेम त्याच प्रकारे आपल्याबरोबर होतंय. आपण स्वतःला एक्सरसाइजला वेळ देत नाही. स्वतःच्या विचारांच्या गोंधळाकडे लक्ष नाही देत. आणि त्याच्यात अजून आपण दुसऱ्यांना हेल्प करायचं जास्त स्मार्टनेसपणा दाखवतो. आपण असं म्हणतो, की आपण नाही मदत केली तर कोण करेल? माझी मैत्रीण आहे, तिला मदत केलीच पाहिजे. पण माझा आजचा जो मोटो आहे, की बाबा आपण स्वतःला मदत कधी करायची? स्वतःला जाणून घेण्यासाठी स्थिर कधी बसू शकतो? स्वतःला जाणून घेण्यासाठी थोडी एक्सरसाइज का करत नाही? बॉडीमध्ये स्ट्रेचिंग का देत नाही? ह्या गोष्टी का टाईम टेबलमध्ये बसत नाही? मी पण म्हणू शकते ना, की माझं पार्लर आहे, आता माझे क्लायंट येणार आहेत, मी नाही व्हिडिओ करू शकत. पण नाही. मी स्वतःला जाणून घ्यायचा विचार केला, की माझ्या विचारांमधून मी किती जाणून घेऊ शकते. पण ह्या गोष्टीसाठी मला थोडंसं कागद वाचन करावं लागेल ना, थोडंसं लिहिणं तर चालू ठेवावं लागेल ना. थोडं वाचन, लिहिणं, मंथन, मनन ह्या गोष्टी केल्याशिवाय नाही होत. तर तुम्ही जर सगळ्यांच्या मदतीसाठी एकदम टायमिंगला पोहोचताय, तर ती गोष्ट एकदम चांगली. पण स्वतःच्या मदतीला थोडा टाईम द्या. म्हणजे तुम्ही जे आता जीवन जगताय त्यापेक्षा अजून कितीतरी पटीने तुम्ही आनंदी राहू शकता. एक गोष्टीचा काय त्रास होतो या विचाराकडे लक्ष द्या. का सगळ्या गावाचा गोंधळ तुम्हीच त्या गोंधळात राहतायत? का सगळ्यांचाच विचार करताय? सगळे मस्त आनंदी आहेत. फक्त तुम्ही तुमच्या जीवाकडे पहा. तुमच्या स्वतःच्या विचाराकडे पहा. त्याने काय होईल माहिती तुम्ही खूप छान स्वतःला पाहू शकतात, आनंदी राहू शकतात आणि या सगळ्या गोंधळामुळे तुमचा आनंद खूप वाढू शकतो. तर मला खूप आनंद होतोय तुम्हाला ह्या टॉपिकवरती बोलायला. का तर माहिती की आपण ज्यावेळेस विचार करतो, की अरे मी खूप चांगला व्यक्ती, मी तर सगळ्यांचं मदत करतो. पण नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतःची मदत करायला लागता ना, त्यावेळेस तुम्ही खरंच काइंडनेस असू शकताय, दयाळू असू शकताय. या पॉईंटचा आवर्जून विचार करा. तुमच्यात जो विचारांचा गोंधळ चाललाय, ज्या तुम्ही डॉक्टरच्या फेऱ्या मारतायत, जे काही तुम्हाला विकनेसपणा आलाय, त्याचं सगळ्याचं उत्तर तुम्ही स्वतःला मदत करा. स्वतःला जाणून घ्या. एक-एक पॉईंटने जाणून घेतलं तर खूप साऱ्या व्याधी तुमच्या दूर होतील.
माझ्या शब्दावर विश्वास नाही बसणार तुमचं असं म्हणणं असेल की एवढं सगळं गोंधळात कुठे आता स्वतःला जाणून घ्यायचं, आयुष्य फार निम्म्यावर आलं, अर्ध्यावर आलं, आता कुठे जाणून घ्यायचं. मला तेच सांगायचं आहे की ठीक आहे ना, तुम्ही तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी कर्तव्य सगळं पार पाडलंय, आता तरी स्वतःला जीव लावा, आता तरी स्वतःला मदत करा, आता तरी स्वतःचा आनंद पहा. तर तुम्ही जर आज माझ्या ह्या व्हिडिओमधून एकच मोठं शिकून घेतला, मोरल ऑफ द स्टोरी एकच पाहून घेतली ना, की खरंच आपण स्वतःची मदत करतो का, हा जरी पॉईंट तुम्ही थोडा जाणून घेतला तर नक्कीच तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो की खरंच मी स्वतःच्या गोंधळाकडे लक्ष नाही देत. तर मला खूप आनंद होतोय. मी माझ्या विचारांकडे ज्यावेळेसपासून लक्ष द्यायला लागले त्यावेळेस मला ओव्हर थिंकिंग बंद झाली. प्रत्येक कामात मी 100% देऊन काम करायला लागले. त्यांनी माझी वेळेत झोप व्हायला लागली. मी मुलांकडे छान लक्ष द्यायला लागले, माझ्या करिअरकडे लक्ष देते आणि आता मी तुमच्यासमोर बोलते ही सुद्धा स्किल मी खूप छान अपडेट करू शकते. हे कशामुळे झाले, मी तुम्हाला थोडीशी मदत करायचं, स्वतःला मदत करायची शिकले, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. तर तुम्ही सुद्धा स्वतःला चॅलेंज द्या की स्वतःला मदत करू आणि खूप छान आनंद राहू. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर खूप छान हेल्पफुल वाटला तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतं नवीन टॉपिक्ससाठी. तर भेटू, सी यू सून नेक्स्ट व्हिडिओ. बाय.